देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चांदवड तालुका कृषी अधिकाऱ्यांना खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीने झालेल्या पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार यासंबंधीची विचारणा करण्यासाठी चांदवड तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन वसंत नागरे यांना निवेदन दिले। खरीप हंगाम 2025 मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, कांदा, भुईमूग आणि मका यांसारख्या पिकांची लागवड केली होती। मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अनपेक्षित हवामानामुळे यावर्षी पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। वस्तुस्थिती अशी आहे की या प्रमुख पिकांचे उत्पादन सरासरीपेक्षा अत्यंत कमी आले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। पीक विम्याची रक्कम निश्चित करण्यासाठी पीक कापणी अहवाल म्हणजेच क्रॉप कटिंग रिपोर्ट हा मुख्य आधार असतो। मात्र हंगाम संपूनही अद्याप हा अहवाल प्राप्त झालेला नाही। यामुळे विमा परत द्याव्याची प्रक्रिया रखडली आहे। शेतकरी विमा कंपन्यांकडे विचारणा करतात तेव्हा त्यांच्याकडून केवळ पीक कापणी अहवाल प्राप्त झालेला नाही असे तांत्रिक कारण देऊन वेळ मारून नेली जात आहे। विमा कंपन्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। शेतकऱ्यांना पेरणीचा खर्च, खते, बियाणे आणि मजुरी यांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे। अशा परिस्थितीत पीक विमा हाच शेतकऱ्यांसाठी एकमेव आधार आहे असे जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांनी सांगितले। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सोयाबीन, कांदा, भुईमूग व मका उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची विमा रक्कम विनाविलंब अदा करण्यात यावी व आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। तालुका तंत्र कृषी अधिकारी वसंत नागरे यांनी शक्य तितक्या लवकर पुढील कार्यवाही करून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अदा करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आहे। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवरे, चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष नितीन गांगुर्डे, तालुका अध्यक्ष दशरथ ठाकरे, शहर अध्यक्ष आसिफ खान, जिल्हा सरचिटणीस गौरव जाधव, तालुका उपाध्यक्ष केशव ठोंबरे, नकुल जाधव, अझहर सय्यद, मुकीस पठाण, साजिद शेख यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आजपर्यंत शेतकऱ्यांना भेटलेले नाही आहे। सध्या जे कांद्याचे भाव आहे, मक्याचे भाव आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे। त्यात जर विम्याचे पण जर पैसे भेटणार नसतील तर शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवन कसं जगणार हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला आहे। विमा कंपनीत शेतकरी गेले तर त्यांना टोलोटोलीचे उत्तरं भेटतात। या विम्याची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे याचा माहिती घेण्यासाठी आज आम्ही चांदवड तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्यांच्या माहितीनुसार पुढील एखाद्या महिन्यामध्ये विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी त्यांनी माहिती दिली आहे। आज नाशिक जिल्हा युवकचे अध्यक्ष चेतन भाऊ कासव यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही निवेदन द्यायला चांदवड तालुका कृषी कार्यालयात आलो। यात खरीप 2025च्या जे पीक विमा संदर्भात आलो त्यात उंबरठाच्या धर्तीवर म्हणजे क्रॉप कटिंग आधारे पीक विम्याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। परंतु इथं काय झालेलं आहे की क्रॉप कटिंगमध्ये त्यांनी जे क्षेत्र निवडलेले त्या क्षेत्राची सरासरीचा अहवाल अजून पीक विमा कंपन्या म्हणतात आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही। यांनी 3 समित्या बनवल्या होत्या, एक आपले ग्रामसेवक, एक महसूल आणि एक कृषी विभाग यांच्या मिळून हे झालेले। तर आता यांच्यात दुवा कुठं पडलेला आहे, कमी का काय हे सांगता येत नाही। त्या संदर्भात आम्ही आलेलो आहे आणि शक्यतो जे स्थानिक आपत्तीच्या निकषावर जो ट्रिगरवर देत होते ते पुन्हा शासनाला विनंती की ते पुन्हा चालू करा, कारण हे फार भिजत घोंगडं पडतं आहे। डिसेंबरमध्ये यांनी क्रॉप कटिंगचा अहवाल दिला, हे म्हणतं की ऑनलाईनचं बाकी आहे, यांचं बाकी आहे, यांच्यातच काही हे नाही आहे। तर आम्ही जे निवेदन दिले यांनी आज जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पोहोचावे आणि त्याच्यानंतर आयुक्तालयाकडे गेल्यानंतर आहे ना याच्यावर काय होईल। परंतु यांनी शब्द दिले की 1 महिन्यात आम्ही शासनाकडून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करू।